आणि विविध संघटनांशी बोलून भाजप विरोधी आघाडीची येत्या 2 तारखेपर्यंत घोषणा करू असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी उभी राहावी असा आमचा प्रयत्न होता, पण दुर्दैवाने आम्हाला हवी होती तशी ती आघाडी उभी राहिलेली नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। 2 एप्रिलला आपल्यासोबतच्या इतर 2 संघटना कोणत्या ते समजेल असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय। वंचितनं आमच्या सोबत यावं अशी भूमिका शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केली। ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती। महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल। वंचितवर नेमकं फिसकटण्याचं कारण काय? वंचित आघाडी बाहेर पडण्याचं कारण काय? माहिती नाही, अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्याकडे यावं। आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत। वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे। खोटं काय आहे? याच्यामध्ये खोटं काहीच नाही। किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।